मृत्यूनंतर आत्मा कुठे जातो? गरुड पुराणात नक्की काय सांगितलंय? पृथ्वीवर येणाऱ्या प्रत्येकाचाच नाश होत असतो. जन्म आहे तर मृत्यू देखील नक्कीच आहे. मृत्यू कुणालाही मुकलेला नाही. आपल्यापैकी बऱ्याच जणांनी लहानपणी आपल्या आजी आजोबांकडून ऐकलं असेलच की चांगली कामं केल्यामुळे स्वर्ग मिळतो आणि वाईट कृत्य केल्यामुळे नरकात जावं लागतं. स्वर्गात मानवी आत्म्याचे स्वागत केले जाते आणि त्यांचा सत्कार केला जातो, तर नरकात माणसाला त्याच्या वाईट कर्मांची शिक्षा भोगावी लागते. गरुड पुराणात स्वर्ग आणि नरकाच्या गोष्टींचा उल्लेख करण्यात आलाय. काय आहे हे गरुड पुराण? मृत्यूची जाणीव कशी होते? मृत्यूनंतर आत्मा कुठे जातो? गरुड पुराण काय सांगतं हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. नमस्कार. सनातन धर्मात गरुड पुराण हे 18 महापुराणांपैकी एक मानलं जातं. या पुराणात भगवान विष्णूचे वाहन गरुड आणि श्रीहरी यांच्या संभाषणातून लोकांना जीवन जगण्याचा योग्य मार्ग, पुण्य, भक्ती, वैराग्य, यज्ञ, तपश्चर्या या गोष्टी सांगण्यात आल्यात. तसेच यामध्ये कर्मानुसार स्वर्ग आणि नरकात जाण्याचा उल्लेखही आहे. गरुड पुराणात जीवन, मृत्यू आणि मृत्यूनंतरच्या परिस्थिती या सांगितल्या गेल्यात. स्वर्ग आणि नरकाचे शब्द किती अचूक आहेत हे सांगता येत नाही, परंतु गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णाने एक गोष्ट नक्कीच स्पष्ट केली आहे की आत्मा कधीही संपत नाही. ज्याप्रमाणे एखादी व्यक्ती जुन्या कपड्यांना बदलते आणि नवीन कपडे परिधान करते, त्याचप्रमाणे आत्मा केवळ शरीर बदलतो. केवळ 5 घटकांपासून बनलेले शरीर मरण पावते. अशा परिस्थितीत प्रत्येकाच्या मनात एक प्रश्न उद्भवतो की जर आत्मा मेली नाही तर शरीर मरण पावल्यानंतर ती कुठे जाईल? त्याला नवीन शरीर कसं मिळतं? गरुड पुराण याबद्दल काय माहिती सांगतंय? चला जाणून घेऊयात. मृत्यूची चाहूल लागते कशी? नाभीचक्रात तुटायला सुरुवात होते. धार्मिक ग्रंथाचा आधार घेतला की मृत्यूवेळी सर्वात पहिल्यांदा नाभीचक्रामध्ये वेग येतो. नाभीचक्र म्हणजे मणिपूर ध्यान चक्र तुटतं. नाभी शरीराचे केंद्रीय स्थान असतं, कारण इथूनच माणसाच्या जन्माची सुरुवात झालेली असते. इथूनच माणसाचा प्राण हा शरीरापासून वेगळा होतो. त्यामुळे मृत्यूचा पहिला संकेत नाभीचक्रात जाणवतो. हे नाभीचक्र एका दिवसात तुटत नाही, त्याला खूप वेळ लागतो. जसजसा नाभीचक्र तुटत जातो तसतसा मृत्यू हा जवळ येत राहतो. तसं पाहिलं तर मृत्यूपूर्वीचे संकेत कसे मिळतात याचा उल्लेख अनेक धार्मिक ग्रंथात केलाय. त्यामध्ये गरुड पुराण, सूर्य अरुण संवाद, समुद्रशास्त्र आणि कापालिक संहिता या ग्रंथामध्ये प्रामुख्याने याबद्दल उल्लेख केलेला दिसतो. गरुड पुराणानुसार जेव्हा मृत्यू होतो तेव्हा यमलोकातून 2 यमदूत आत्म्याला सोबत नेण्यासाठी येतात. यमदूत येताच आत्मा शरीर सोडते आणि त्यांच्यासोबत यमलोकाकडे जाते. यमलोकात गेल्यावर यमदूत त्याला 24 तास तिथे ठेवतात आणि आयुष्यात त्यानं कोणत्या चांगल्या आणि वाईट गोष्टी केलेल्या आहेत हे सांगतात. यानंतर आत्म्याला त्याच घरात सोडलं जातं जिथं त्याचं आयुष्य गेलं. 13 दिवस आत्मा आपल्या नातेवाईकांसोबत राहतो. मान्यता आहे की ज्यानं आयुष्यात चांगली कामं केली आहेत त्याला प्राण सोडण्यात फार त्रास होत नाही, परंतु ज्यानं वाईट कृत्य केली आहेत त्याला आपले प्राण सोडताना खूप वेदना होतात. गरुड पुराणानुसार 13 दिवस पूर्ण केल्यावर आत्म्याला पुन्हा यमलोकाच्या मार्गावर जावं लागतं. यमलोकाला जात असताना त्याला 3 वेगवेगळे मार्ग भेटतात: स्वर्गलोक, पितृलोक आणि नरकलोक. व्यक्तीच्या कर्माच्या आधारे हे निश्चित केलं जातं की त्याला कोणत्या मार्गावर पाठवलं जाईल. पहिला अर्ची मार्गाचा म्हणजेच देवलोकाचा प्रवासाचा मार्ग मानला जातो. दुसरा मार्ग धूम मार्ग, पितृलोकाचा मार्ग, आणि तिसरा मार्ग उत्पत्ती विनाश, जो नरकात जाण्यासाठीचा मार्ग. पाप आणि पुण्याला निर्धारित कालावधीपर्यंत भोगल्यानंतर आत्म्याला पुन्हा शरीर प्राप्त होतं. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या YouTube चॅनलला फॉलो करा.